भीमान केलं आमच्या जीवनाचं सोनं केलं व भीमान केलं कुणी नाही केलं असं भीमान केलं मजा आली का कुणी नाही केलं असं कुणी नाही केलं असं आमच्या जीवनाचं सोनं केलं कुणी नाही केलं असं आमच्या जीवनाचं सोनं केलं उसका आवाज नहीं आ रहा तबले का कुछ नहीं आवाज यहाँ पर ढोलकीचा आवाज आहे, तबल्याचा नाही भीम बोले बहुजनाले भीम बोले बहुजनाले संविधान दिलं तुम्हाले भीम बोले बहुजनाले संविधान दिलं तुम्हाले संविधान काय फक्त बौद्धांनाच दिलं का नाही SC ST OBC ओपन या सर्वांना संविधान दिले बाबासाहेबांनी याच्यापैकी कोण संविधान वाचला हात वर करा विचारतो बरं याच्याकडे कॅमेरा फिरवा थोडासा याच्याकडे याच्या बापाने संविधान दिलं यायला हे बघा हे असं नाही कोणी केलं आमच्या जीवनाचं सोनं आमच्या जीवनाचं सोनं केलं भीम बोले बहुजनाले संविधान दिलं तुम्हाले पहिलं आरक्षणाचं कलम बाबासाहेबांनी ओबीसी साठी लिहिलं थोड्या गाड्या वाजायला 340वा कलम बाबासाहेबांनी ओबीसी साठी लिहिलं त्याचं कारण काय होतं पंजाबराव देशमुख आले बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी सकाळी 6 वाजता कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत पंजाबराव देशमुख काम करत होते घटना समितीला आणि मग घटना समितीवर बाबासाहेब आणि पंजाबराव देशमुख दोघं समवेत काम करत असताना सकाळी 6 वाजता पंजाबराव देशमुख आले बाबासाहेबांना दिसले आणि बाबासाहेबांना दादा तुम्ही कसं काय सकाळी सकाळी माझ्या घरी आला त्यावेळी बाबासाहेबांना पंजाबराव देशमुख म्हणतात भीमराव तुमच्याकडे काही काम आहे त्यासाठी आलोय त्यावेळी बाबासाहेब म्हणतात हा कच्चा मसुदा आहे हा वाचा मी तो फक्त फेरफटका मारून येतो फेरफटका ज्यावेळेला बाबासाहेब मारून आले त्यावेळेला पंजाबराव देशमुख कच्चा मसुदा वाचता रडत बसले कच्चा मसुदा वाचत रडत बसले आणि रडताना बाबासाहेबांना दिसले बाबासाहेब म्हणतात दादा तुम्ही कशी काय रडताय त्यावेळेला बाबासाहेबांना पंजाबराव देशमुख म्हणतात भीमराव मी ज्या कामासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो होतो मी जे काम तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो ते काम तुम्ही अगोदरच करून ठेवलंय तुम्ही युगाचे नव्हे तर या भारताचेच नव्हे तर या विश्वाचे तुम्ही युग प्रवर्तक आहात भीमराव तुम्ही युग प्रवर्तक आहात माझ्या ओबीसी बांधवांना काहीतरी आरक्षण ठेवा हे सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचलो होतो पण तुम्ही अगोदरच करून ठेवले म्हणून माझ्या डोळ्यात आशीर्वाद भीमराव तुम्ही किती पारदर्शक आहात हे सांगण्यासाठी कुणी नाही केलं असं कुणी नाही केलं असं आमच्या जीवनाचं सोनं केलं भीम बोले बहुजनाले संविधान दिलं तुम्हाले भीम बोले बहुजनाले संविधान दिलं तुम्हाले हे संविधान वाचून बघव संविधान 1 2
शिक्षण घ्या म्हणाले, भीम शिक्षण घ्या म्हणाले, भीम शिक्षण घ्या म्हणाले, भीम संघटित व्हा म्हणाले, भीम शिक्षण घ्या म्हणाले, भीम संघटित व्हा म्हणाले, भीम संघर्ष करा म्हणाले. 10वी पर्यंत नापास व्हायला सांगितलं का बाबासाहेबांनी? 10वी पर्यंत दादा विश्वास 10वी पर्यंत शिकायला सांगितलं का? बाबासाहेब म्हणतात स्टॅनफोर्ड मध्ये जा, ऑक्सफर्ड मध्ये जा, कोलंबिया विद्यापीठामध्ये जा आणि शिका, कारण तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर शिक्षण आहे. बजाव शिकवता आले. असं नाही कोणी केलं व माय, असं नाही कोणी केलं व माय, भीम बोले बहुजनाले. काय म्हणतात बघा, भीम शिक्षण घ्या म्हणाले, भीम संघटित व्हा म्हणाले, भीम संघर्ष करा म्हणाले. घरा शेजारच्या सोबत सांगितलं का संघर्ष करायला? आमचे भांडण घरा शेजारीच. आमचा दादा 10वी नापास, पांढरं शर्ट घातलं का नेता, एवढं हाफ शर्ट घातलं, त्याला विचारलं व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, 10वी नाच, 3-4 वेळा नापास. त्याच्या मागे मोठे मोठे आणि तो गल्लीचा बॉस. बाबासाहेबांकडे एकदा आदर्शवान त्या महामानवाकडे बघा, एकदा नेता कसा असावा. असं नाही कोणी केलं व माय, असं नाही कोणी केलं व माय, भीम शिक्षण घ्या म्हणाले, भीम संघटित व्हा म्हणाले, भीम संघर्ष करा म्हणाले. हो असा मंत्र दिला व माय, असा मंत्र दिला व माय, हो असा मंत्र दिला व माय, असं नाही कोणी केलं व माय, जीवनाचं सोनं केलं व माय, भीमानं गेलं. दीक्षा भीमानं आम्हाला दिली, 14 ऑक्टोबर 56 साली दीक्षा भीमानं आम्हाला दिली. आम्हाचं दान दिलं व माय, भीमाचं दान दिलं व माय, आम्हाचं दान दिलं व माय, भीमानं दिलं, भीमाचं दान दिलं व माय. आमच्या जीवनाचं सोनं केलं व माय, हो असं नाही कोणी केलं व माय, असं नाही कोणी केलं व माय, जीवनाचं सोनं केलं व माय, असं नाही कोणी केलं व माय, जीवनाचं सोनं केलं व माय, भीमानं केलं.